नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे बहुतेक लोक गरीबच का राहतात। जगातील प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचं असतं, पैसा मिळवायचा असतो आणि स्वतःचं आयुष्य सुधारायचं असतं। पण वास्तव असं सांगतं की फारच थोडे लोक आपल्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करतात। उरलेले लोक मात्र गरिबीच्या विळख्यातच अडकलेले राहतात। हाच प्रश्न महत्त्वाचा ठरतो। बहुतेक लोक गरीबच का राहतात। गरिबी ही फक्त बँकेतील शून्य नसते, ती माणसाच्या मनात असते। माणूस गरीब घरात जन्म घेतो याचा अर्थ तो आयुष्यभर गरीबच राहील असं काही नाही, पण अनेकदा अशी मानसिकता तयार होते की आपलं नशीबच असं आहे आणि माणूस स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच करत नाही। ही मानसिकता गरीब राहण्यासाठी पहिला मोठा आधार ठरते। आपल्या शिक्षण पद्धतीची भूमिका देखील गरिबीतून बाहेर न पाडण्यामध्ये महत्त्वाची आहे। आपल्या शाळा कॉलेजमध्ये पैसे कमवण्याचं, गुंतवणूक करण्याचं किंवा व्यवसाय सुरू करण्याचं काहीच शिकवलं जात नाही। आपण केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिकतो, पण पैसे वाढवण्यासाठी नाही। अनेक लोक पैशांबाबत अजाण असतात आणि त्यामुळे मिळणारा पैसा योग्य ठिकाणी वापरता येत नाही। या उलट श्रीमंत लोक आर्थिक ज्ञानावर भर देतात, वेळेवर गुंतवणूक करतात आणि पैशांसाठी नव्हे तर पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवतात। धोका पत्करणं टाळणं हे देखील गरीब राहण्यामागचं एक मोठं कारण आहे। गरीब लोक हमखास सुरक्षिततेच्या झोळीत राहायला पसंत करतात। त्यांना व्यवसाय, नवीन कौशल्य आणि दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात उडी घेण्याची भीती वाटते। काय माहित अपयश आलं तर, या विचाराने ते सुरुवातच करत नाहीत। हेच श्रीमंत लोकांचं वेगळेपण ठरतं। ते धाडसी असतात, अपयशाचा स्वीकार करतात आणि प्रयत्न थांबवत नाहीत। गरिबीपासून सुटका हवी असेल तर धाडस करायलाच हवं। गरीब लोकांच्या आयुष्यात आणखी एक त्रासदायक समस्या असते, मिळालेल्या पैशाचा योग्य वापर न होणं। गरीब लोक हातात आलेला पैसा लगेच खर्च करतात। ते पैसे वाचवणं, गुंतवणूक करणं किंवा त्यातून काही उत्पन्न वाढवणं याकडे लक्षच देत नाहीत। नवीन मोबाईल, नवीन फॅशन, पार्टी, कर्जफेड आणि इतर तात्पुरत्या गोष्टींवर पैसे उडवले जातात। अशा सवयींमुळे पैसे टिकत नाहीत आणि गरिबी कायम राहते। या उलट श्रीमंत लोक पैशाची योग्य रचना करतात। ते वाचवतात, गुंतवतात आणि त्यातून पुन्हा पैसा उत्पन्न करतात। सामाजिक वातावरणाचा प्रभाव देखील यामध्ये मोठा असतो। जर एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण वातावरणच गरिबीतून बनलेलं असेल, जिथे कोणीही मोठं विचार करत नसेल, उद्योजकता नसलेली किंवा आर्थिक शिक्षण नसेल, तर त्या व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा आपोआप मर्यादित होतात। समाजातील इतर लोकच त्याच्या स्वप्नांवर हसतात, अडथळे आणतात आणि म्हणतात, तू कोण श्रीमंत व्हायला। ही नकारात्मकता माणसाच्या आत्मविश्वासावर परिणाम करते आणि तो माणूस स्वतःला मागेच ठेवतो। याला काही अपवाद देखील आहेत। नोकरीवर पूर्णतः अवलंबून राहणं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू न करणं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे। नोकरी हे मर्यादित उत्पन्नाची पातळी असते, मात्र ती सुरक्षित वाटते। यामध्ये वेळ विकला जातो आणि दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केलं जातं। जेव्हा माणूस व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचं उत्पन्न स्केलेबल होतं, म्हणजे मर्यादित न राहता ते वाढू शकतं। म्हणूनच श्रीमंत लोक नेहमीच काहीतरी स्वतःचं तयार करतात, एखादा ब्रँड, एखादा व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा। या उलट गरीब लोक सुरक्षेच्या मोहात अडकलेले असतात। गरीब लोक बहुतेक वेळा कोणतंच ठरवलेलं आर्थिक ध्येय गाठत नाहीत। बघू पुढे कसं होतंय असं म्हणत ते आयुष्यभर वयाच्या प्रवाहात वाहत राहतात। ध्येय नसलं तर त्यासाठी कृतीही होत नाही। शिवाय त्यांचा वेळ वाया घालवण्यात जातो, सोशल मीडियावर, टीव्हीवर, राजकारणात, अफवांमध्ये, ज्याचा त्यांच्या भविष्यासोबत काहीच संबंध नसतो। या उलट यशस्वी लोक प्रत्येक तासाचं नियोजन करतात आणि वेळ म्हणजे पैसा असं ते म्हणतात। स्वतःवर गुंतवणूक न करणं हे देखील एक गंभीर कारण आहे। गरीब लोक नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत नाहीत। त्यांना वाटतं आता काय शिकलं जाईल आणि शिकून काही उपयोग होणार नाही। पण जग सतत बदलतंय। जर तुम्ही तुमची किंमत वाढवली नाही तर कोणीही तुम्हाला पैसे देणार नाही। नवीन स्किल्स, डिजिटल ज्ञान, नेटवर्किंग या गोष्टी अत्यावश्यक आहेत,
पण त्या दुर्लक्षित केल्या जातात. खूप लोक सरकारकडे किंवा नशिबाकडेच पाहत राहतात. त्यांना वाटतं की कधी ना कधी काहीतरी योजना आपल्याला मदत करेल, आरक्षण मिळेल, सबसिडी मिळेल, लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका दाजी अशा प्रकारच्या योजना येतील आणि फुकट पैसे मिळतील. पण आर्थिक प्रगतीसाठी जबाबदारी ही पूर्णतः स्वतःची असते. कोणतीही योजना तुमचं आयुष्य थोडंसं सोपं करू शकते, पण तुम्हाला आर्थिक यशाच्या शिखरावर पोचायचं असेल तर मेहनत, शिस्त आणि निर्णय तुमचेच लागतील. शेवटी गरिबी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. गरीब कुटुंबांमध्ये आर्थिक शिक्षण दिलं जात नाही. मुले हेच शिकतात की पैसा ही एक अडचण आहे, काही मोठं करणं आपल्या नशिबातच नाही, आणि यामुळे गरिबीची साखळी पुढील पिढीकडे जाते. त्याला आपण जिम्मेदार असतो. ही साखळी तोडण्यासाठी वेगळा विचार करणं, वेगळं वागणं, वेगळं शिकणं अत्यंत आवश्यक आहे. गरिबी हा दोष नाही, पण गरीबच राहणं ही एक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक निवड आहे. जोपर्यंत माणूस स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तो दुसऱ्यांकडून काही बदलाची अपेक्षा ठेवत राहतो. आणि हेच कारण आहे की बहुतेक लोक गरीबच राहतात. श्रीमंत होणं म्हणजे बाह्य परिस्थिती बदलणं नव्हे, तर स्वतःची मानसिकता, सवयी, विचारसरणी आणि कृती बदलणं. आणि ही सुरुवात प्रत्येक जण आजपासून करू शकतो. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.